नमस्कार, मशाल न्यूज नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे। आपण पाहू शकत असाल सध्या आपण सफाळ्यामध्ये आहोत। विदेश रुपाली जयेश राऊत या मुलाने राष्ट्रीय स्पर्धेवर आज भारतामध्ये सफाळ्याचं नाव जे आहे ते सुवर्णाक्षरात कोरलेलं आहे। सुवर्ण पदक जिंकत त्याने पालघर जिल्ह्याचं नाव मोठं केलं असून आपल्या आईवडिलांचाही त्याने यातून मोठं नाव जे आहे ते राष्ट्रीय स्तरावर नेलेलं आहे। आज विदेश आपल्यासोबत आहे, आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत त्याच्या या प्रवासाबद्दल। विदेश, स्वागत आहे बाळा तुझं। काय सांगशील, कशा पद्धतीने तू स्टार्ट केलं होतं आणि आज तू सुवर्ण पदक विजेता आहेस, काय तुझ्या भावना आहे? स्टार्टिंग माझी खूप हार्डवर्किंग झाली आहे, बिकॉज मी निवांत येते समर कॅम्पमध्ये माझे जे स्किल्स आहेत ते जस्ट शो केलेले स्टेजवर। सो त्यांनी एक क्लिप बनवून रुचिता ठाकूर मॅडम यांना सेंड केली, पालघर डिस्ट्रिक्टचे मेन आहेत ते। सो त्यांनी मला प्रमोट केलं आणि योगासनामध्ये खेळण्यासाठी ॲप्रिशिएट केलं। सो मी तेव्हापासून योगासना जर्नी स्टार्ट झाली। फर्स्ट इयर नॅशनलमध्ये मी 6th काढला रँक, अँड स्टार्टिंग तिकडून झाली। खूप हार्ड होतं, बट सगळे प्रॅक्टिस, डेडिकेशन आणि सर्व यांनी झालं। बरं, घरच्यांचा कसा सपोर्ट आहे तुला? घरच्यांचा खरंच खूप मोठा हात आहे माझ्या या यशापाठी। खरंच तर बाबा, फादर माझे जयेश राऊत, ते प्रत्येक कॉम्पिटिशनला हजर राहायचे माझ्यासोबत। एक मुलाच्या दृष्टिकोनातून नाही बघायचे, की एक स्पर्धक म्हणून मला तिथे बघायचे, आणि ते खूप सपोर्टिव्ह आहे माझ्यासाठी। आता ज्या तुझ्या वयाची जी मुलं आहेत त्यांना काय समजेल तशी? माझ्या वयाच्या मुलांना मी संदेश देईल की हा योगासना एक नवीन खेळ आहे, आणि आता योगासनाला स्पोर्ट्स म्हणून मान्यता पण मिळालेली आहे गव्हर्नमेंटकडून। सो नेक्स्ट आता जनरेशन पण येते की चांगली त्याच्यात अपडेटेड आहे, की त्यांची फ्लेक्सिबिलिटी, बॉडी स्ट्रक्चर, त्यांचं प्रोफेशन बनू शकते योगासना। आता कॉमनवेल्थ गेम आहे 2030मध्ये, अँड ऑलिम्पिक्स पण आहे 2030मध्ये। सो होप ते खेळू शकतात, त्यांना त्यांची प्रॅक्टिस कन्सिस्टन्सी ठेवायला लागेल। हार्डवर्क इज मेन। नक्कीच आपण पाहिलं असेल, हा होता विदेश राऊत, ज्याने राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक भारतासाठी आणलेलं आहे, आणि त्याने मशालच्या माध्यमातून आपणा सर्वांना, त्याच्याच वयाच्या मुलांना एक संदेश दिलेला आहे की योगासन हे जे काही आहे याच्यामध्ये त्याने सुवर्णपदक मिळवलेलं आहे, आणि भारताचं नाव आणि आपल्या जिल्ह्याचं नावसुद्धा सुवर्णाक्षरात कोरलेलं आहे। मशाल न्यूज नेटवर्कसाठी अमोल रायपुरे, पालघर।